नमस्कार. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर आज मी इथं पापड घेतलेले आहेत. चांगले 5-6 पापड घेतलेले आहेत. हे पापड काय करायचं, गॅसवर अशी जाळी ठेवून भाजून घ्यायचे. तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीवर भाजले तर आणखीनच छान. तर अशा पद्धतीने मी हा पापड भाजून घेतला आहे आणि सर्व पापड अशाच पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत. इथं आपले पापड भाजून झालेले आहेत. आता आपण काय केलं, इथं गॅसवर कढई मांडून घेतली आहे. त्या कढईमध्ये मी इथं काय केलं आहे, 2 पळ्या तेल घातले आणि त्यामध्ये पहिल्यांदा काय केलं, तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घातली. मोहरी घातल्याचे तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलं. जिरे मोहरी छान अशी तडतडल्याच्या नंतर मी काय केलं होतं, 1 गड्डी लसणाची सोलून घेतली होती. त्याचे मी काय केले, तुकडे तुकडे करून घेतलेत. तुम्हाला वाटलं तर तो लसूण तुम्ही ठेचूनही घेऊ शकता. तर आता मी यामध्ये काय केलं आहे, लसणाचे जे तुकडे करून घेतले होते की नाही ते घातलेत. लसूण छान असा तांबूस रंगावर आला की मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, कांदा घालून घ्यायचा आहे. आता इथं आपला लसूण छान असा तांबूस रंगावर झाला आहे. मग आपण याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊयात. मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता, तो घातला आहे. कांदा छान इथं परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, एकदम तांबूस रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये काय करायचं, टोमॅटो घालायचे. एक मीडियम साईजचे 2 टोमॅटो मी ते बारीक चिरून घेतले होते. टोमॅटो छान असे परतून घ्यायचे. तर कांद्यामध्ये एकदम टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवायचे. आता इथं टोमॅटो पण छान असे मऊ झालेले आहेत आणि आपली फोडणी इथं छान अशी परतली गेलेली आहे. आता यामध्ये आपण काय करू, पावडर मसाले घालू. त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे मी. आता ही मसालेही छान त्या फोडणीमध्ये परतून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, आता थोडंसं पाणी घालायचं आहे. आता मी पाणी थोडं म्हणजे तरी पण 1 वाटी भरून पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आपल्याला इथं पापडाची सुक्कीच भाजी करायची आहे, पण एवढं पाणी त्यामुळं पुरेसं होतं. 1 वाटी भरून पाणी. आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया, मीठ घालून घेऊया. मीठ घातल्याच्या नंतर छान अशी ग्रेव्ही मिसळून घ्यायचे त्या ग्रेव्हीमध्ये. आणि आता मग या स्टेजला इथं काय करायचं आहे, पापड आपण जे भाजून घेतले होते की नाही त्याचे असे तुकडे तुकडे करून घालायचे. तर आज आपण इथं बनवलेली आहे पापडाची भाजी. भाजीला जर तुमच्याकडं काही नसेल तर हा पर्याय एकदम असं उत्तम असा पर्याय आहे हा. आता हे पापड जरी जास्त दिसत असले ना तरी त्या ग्रेव्हीमध्ये ते छान मिक्स होतात. ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला खूप छान लागते आणि जास्त म्हणजे त्याच्यामध्ये काही लागतही नाही. अगदी साध्या साध्या पदार्थांमध्ये ही तयार होते. थोडेच जिन्नस लागतात तयार करायलाही. आणि आता शेवटी इथं काय करायचं, कोथिंबीर घालायची. म्हणजे ही तर भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी खूप छान लागते बरं का. आता आपण शेवटी इथं काय करू, कोथिंबीर घालून घेऊयात. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय.